शेतकरी बंधूंनो नमस्कार. गौरव जंगले, मनोज फर्टिलायझर. तर मित्रांनो, थंडी पडायला लागली म्हणजे शेतकरी हरभऱ्याची लागवड करतात आणि हरभऱ्याची लागवड याच्यामध्ये सर्वात मोठी शेतकऱ्याला समस्या येते ते म्हणजे जड रोग आणि मर रोगाची. तर जड रोग आणि मर रोग याच्यावरती बरेच शेतकरी आपल्या आपल्या परीने इलाज करतात. चांगल्या चांगल्या कंपनीचे बुरशीनाशक वापरतात, तरी पण त्यांच्या शेतातली जे जड रोग आणि मर रोग आहे हे कमी होत नाही. तर याच्यावरती आयपीएल बायोलॉजिकल कंपनीने एक रामबाण प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलेला आहे. त्या प्रोडक्टचे वैशिष्ट्य काय आणि ते आपल्या पिकावरती कशा प्रकारे कार्य करतात हे आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आयपीएल बायोलॉजिकल कंपनी या कंपनीचे टेरिटरी मॅनेजर पवन देशमुख सर जुडलेले आहेत. त्यांच्या जोडून आपण त्याचा परिचय जाणून घेऊयात. सर, आपलं शेतकऱ्यांना नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पवन देशमुख, आयपीएल बायोलॉजिकल लिमिटेड प्रतिनिधी. मागील 2 वर्षापासून मी आयपीएल बायोलॉजिकल कंपनीमध्ये कार्यरत आहे आणि मी वाशिम आणि अकोला या 2 जिल्ह्यामध्ये काम करतो. तर सर, हरभरा लागवडीमध्ये सर्वात महत्वाची प्रक्रिया राहते ती म्हणजे बीज प्रक्रिया. आणि आपण बघत आहोत की हरभऱ्याला मर रोग खूप जास्त प्रमाणामध्ये लागत आहे. तर आता आपली जे आयपीएल बायोलॉजिकल कंपनी आहे तिने मार्केटमध्ये प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे 360. तर या प्रोडक्टला तुम्ही ऑलराऊंडर प्रोडक्ट म्हणून मार्केटमध्ये संबोधित करताय. तर हे कशा प्रकारे कार्य करते हे जर आपल्या शेतकऱ्याला सांगा, याच्यामध्ये घटक काय ते आपल्याला. तर सर, आपण जे सांगितलेलं 360 ऑलराऊंडर याचा आपण वापर बीज प्रक्रियेसाठी करायचा आहे. यामध्ये जे बायोलॉजिकल बुरशी आहेत त्या सर्व प्रकारच्या बुरशी यामध्ये आहेत, म्हणजे आपलं बुरशीचं कंट्रोल मिळणार. यामध्ये सर्व प्रकारचे बायोलॉजिकल कीटकनाशक आहेत, म्हणजे जे काही जमिनीतून कीटकाचा प्रादुर्भाव होणार आपल्याला तर तो याच्यापासून कंट्रोल होणार. त्यानंतर यामध्ये न्यूट्रिशन अपटेक करणारे जीवाणू आणि बॅक्टेरिया त्यामध्ये आहेत, जसं की पीएसबी असेल, केएमबी असेल, झेडएसबी असेल, नायट्रोजन उपलब्ध करून देणारे जीवाणू बॅक्टेरिया असतील, ते सर्व याच्यामध्ये आहेत. म्हणजे आपलं बुरशीनाशकापासून पण वाचवणार, कीटकनाशक पासून वाचवणार आणि झाडाला न्यूट्रिशन अन्नद्रव्य उपलब्ध सुद्धा हा प्रोडक्ट करून देणार आहे. म्हणजे एकंदरीत शेतकरी मित्रांनो, जे आपण मार्केटमधून बाहेरून ट्रायकोडर्मा घेतो, पीएसबी घेतो, हे आपल्याला वेगळं घ्यायचं काम नाही. या प्रोडक्टला म्हणूनच हे आयपीएल बायोलॉजिकल ऑलराऊंडर प्रोडक्ट म्हणून संबोधित करते, कारण याच्यामध्ये ऑल बायोलॉजिकल कन्सोर्शिया आपल्याला मिळते. तर सर, एक एकर हरभऱ्यासाठी हे जे आपलं 360 आहे याचे प्रमाण किती आणि याची प्रक्रिया कशी करावी हे जरा शेतकऱ्याला सांगा. सर, आपण जे प्रश्न विचारलेला आहे की एका एकरसाठी काय आहे, कुठं 30 किलो बियाणं वापरले जाते, कुठं 35 किलो वापरले जाते. आपण एकराचा हिशोब न सांगता आपण 1 किलो बियाण्याचा हिशोब सांगू, ज्यामध्ये आपण 1 किलो बियाण्यासाठी आपण 4 मिली याचं प्रमाण आहे. आणि हे जेल बेस आहे, याचा लाल कलर मध्ये औषध आहे. त्यामुळे एक थोडंसं आपण आपलं जे औषध आहे ते 4 मिली औषध आणि 4 मिली पाणी याचं जर दोन्ही आपण 1 किलो बियाण्यासाठी सफिशियंट आहे आणि चांगल्या प्रकारे लागून जाते. मग साधारणतः एका एकरसाठी किती मिली वापरत? साधारणतः एका एकर आपण एक ढोबळ मनाने विचार करू, साधारणतः 30 किलो आपण एक बियाणं पकडून चालू, म्हणजे आपण 120 मिली प्रति एकर औषध आणि त्याच्यासोबतच 120 मिली अजून जर पाणी घेतलं आणि दोन्हीचं मिक्स करून लावलं तर एकदम व्यवस्थित ही बीज प्रक्रिया होऊन जाईल. तर आपले जे प्रोडक्ट 360 हे वापरल्यामुळे आपल्याला कशा प्रकारे फायदे होतात? सर्वप्रथम आपण ज्यावेळेस त्याचा वापर करू त्यानंतर त्यामध्ये आता आपला वाशिम जिल्ह्यामध्ये असू दे किंवा अकोला जिल्ह्यामध्ये असू दे, हरभरा हा बऱ्यापैकी लागत आहे आणि सतत पाऊस चालू आहे, त्यामुळे जमिनीमध्ये ओल जास्त आहे. साहजिकच ओल जर जास्त आहे म्हणजे जे हानिकारक बुरशी आहेत त्यामध्ये प्रीतम असेल, फायटोप्थोरा असेल, रायझोबियम असेल, रायझोक्टोनी असेल, या मर रोगास कारणीभूत असलेल्या बुरशी आहेत. तर याचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्या झाडाची बियाणं जर्मिनेशन होणार नाही किंवा निघल्यानंतर मर लागणार. त्यासाठी आपण आता वापरल्यानंतर जी बुरशी आहे तिथं आपण याचं कंट्रोल मिळणार. त्यानंतर जे जमिनीतून जे कीटकाचा प्रादुर्भाव होणार आहे त्याचा सुद्धा आपले कीटकनाशक असल्यामुळे तो सुद्धा एक कंट्रोल मिळणार. त्यानंतर महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस फॉस्फरस पिकाला जास्त मिळते त्यावेळेस पांढऱ्या मुळ्याची वाढ ही ऑटोमॅटिक होत असते. आणि जर पांढऱ्या मुळ्याची वाढ भरपूर झाली तर हे आपलं जे पीक आहे ते सदृढ रोगप्रतिकार शेती तयार करते आणि ते जमिनीतून पडलेले अन्नद्रव्य जास्त उचलते. म्हणजे जर आपल्या यामध्ये पीएसबी आहे त्याच्यामुळे त्याचा एक फायदा वेगळा होणार आपल्याला, म्हणजे अन्नद्रव्य पण पिकाला उपलब्ध करून देणार. याचा आपण वापर केल्यामुळे आपलं जर्मिनेशन हे लवकर होणार आणि एक समान होणार. त्याच्यानंतर पांढऱ्या मुळ्याची वाढ भरपूर प्रमाणात होणार. त्यानंतर रोगप्रतिकार शक्ती, इम्युनिटी वाढणार झाडाची, आणि त्याची एक समान वाढ झाल्यामुळं मुळाची तर वाढ होणार आणि वरी फांद्याची पण एक समान वाढ होणार. म्हणजे एकंदरीत पूर्ण झाडाची क्वालिटी बनण्यासाठी आपला प्रोडक्ट काम करणार. तर मित्रांनो, आपण 360 या प्रोडक्टची वैशिष्ट्ये आणि याची कार्यपद्धत हे आपण सरांजवळून जाणून घेतली. तरी हा प्रोडक्ट मार्केटमध्ये नवीन असल्यामुळे आपण काही शेतकऱ्यांना याचा डेमो दिलेला होता. स्वतः सरांनीच तो डेमो परफॉर्म केला शेतकऱ्यांजवळ. तर त्या शेतकऱ्यांचा काय अनुभव होता ते आपण सरांजवळून जाणून घेऊयात. आपण काय केलं बा, 8 दिवसापूर्वी आपण जवळपास 2-3 गावामध्ये 4-5 ठिकाणी आपण 2 स्ट्रे घेतले आणि 2 स्ट्रे मध्ये एका ठिकाणी आपण औषध लावून टाकलं आणि एका ठिकाणी आपण जसा हरभरा आहे तसा लागवड केली. जिथं आपला हरभरा, आता आपण काल परवाचे ट्रायल घेतल्या, पाहिलं त्याचं काय जे रिझल्ट आला. जिथं आपण हे प्रोडक्ट वापरला तिथं पांढऱ्या मुळ्याची भरपूर वाढ झालेली आहे.
आणि झाडाचं एकदम एक समान वाढ चालू आहे. दुसरी गोष्ट, जिथं आपण बियाणं टाकलं तिथं बियाण्याची संख्या कमी आहे, म्हणजे उगवण क्षमता कमी आलेली आहे आणि इथं उगवण क्षमताही जास्त आलेली आहे. ही एक महत्वाची गोष्ट. आता आपण आपला जे व्हिडिओ आहे, व्हिडिओ नंतर आपण काही फोटो व्हिडिओ आपण टाकणारच आहे, तर ते एक शेतकऱ्याला लक्षात येईल. आणि काही शेतकऱ्याचे नंबरही आपण टाकू, म्हणजे आपण जिथं आपण ट्रायल घेतल्या तर बाकीचे शेतकरी तिथं संपर्क करून प्रोडक्ट कसा आहे ते आपण सांगितल्यापेक्षा शेतकऱ्याला जास्त विश्वास पडते. तर अशा प्रकारे हा प्रोडक्ट आहे. तर मित्रांनो, यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांचा डेमो दिला, ज्यांच्याकडून स्वतः याचं रिझल्ट बघितले, त्याचे आपण फोटो वगैरे व्हिडिओच्या शेवटी दाखवू आणि त्या शेतकऱ्याचा नंबर पण आपण त्याच्यावरती व्हिडिओच्या वरती देऊ, जेणेकरून तुम्ही पण तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही त्या शेतकऱ्यासोबत संपर्क करू शकतात.